दिलं त्याबद्दल अध्यक्ष महोदय, मी नगरविकास बाबत बोलतोय अध्यक्ष महोदय. खरं तर अर्जुन बाब क्रमांक अध्यक्ष महोदय सागरजी, आता तुम्ही कायद्यानं अध्यक्ष महोदय, मी अर्जुन खोतकरांचं आभार मानतो. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का आमच्या अपंग बांधवांना नगरविकास मंत्री खुद मुख्यमंत्री आहे अध्यक्ष महोदय. 1995चा कायदा आला अध्यक्ष महोदय आणि 95चा कायदा व्हायला आता 20 वर्ष झाले. 3% निधी खर्च होत नाही. आपण गाईडलाईन काढल्या होत्या आपल्या सूचनेनुसार, परंतु अजूनही एकही महानगरपालिका नगरपालिकेनं त्या गाईडलाईननुसार खर्च केला नाही. या वर्षीचा पैसा खर्च केला नाही. 20 वर्षाचा पैसा तुमच्या अंगावर अपंगाचा. त्या अपंग बांधवाचे 2 पाय तुटलेले डोळे नाही, त्याला तुमचे 20 वर्षाचे पैसे का देत नाही अध्यक्ष महोदय? हा हक्काचा निधी आहे अध्यक्ष महोदय 3%. आणि ते नगरपालिका महानगरपालिका देत नसत आणि आपल्यासारखे जबाबदार मुख्यमंत्री ज्याला खऱ्या अर्थानं गाडगेबाबाचा वारसा लागला आहे त्या अपंग बांधवासाठी तुम्ही धावून येत असून नाही अध्यक्ष महोदय, तर काही अर्थ नाही अध्यक्ष महोदय. एका इकडे अपंगांना 3% गाळे वाटप होत नाही अध्यक्ष महोदय, त्याला रोजगाराची व्यवस्था नाही, भुकेला आलेला अध्यक्ष महोदय, त्याच्या हक्काचा पैसा हक्काचे गाळे सुद्धा त्याला भेटत नाही. आपण तातडीनं आढावा घेतला पाहिजे. 6 महिन्यातून 1 महिन्यातून किमान घेतला पाहिजे. मी हात बांधून ठेवला, लोक आम्हाला 9% म्हणत होते, अधिक काय म्हणताय, पण माझ्या हात बांधण्यामुळे काही अपंग बांधवांना किमान दिलासा जरी भेटत असेल तरी मला त्याचं भलं वाटतं, चांगलं वाटतं. तुम्ही निर्णय घ्या नाही घ्या, तुम्ही निर्णय घेतले काही चांगले, त्याच्याबद्दल दुमत नाही. मी 2 वर्षापासून पृथ्वीराज चव्हाण असतानापासून तुमच्यासोबत लढतोय, पण तुम्हाला आमचं वाईट वाटत असेल, निश्चित केला असेल म्हणून, पण त्या अपंग बांधवाचं दुःख आखरी डोळ्यासमोरून जात नाही म्हणून हा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. मी एका रुग्णालयात गेलो अध्यक्ष महोदय, इमानदार रुग्णालय आहे, इनामदार पुण्याचं रुग्णालय आहे. तिथं पेशंटला पैसे नव्हते, मरून गेला. पण त्याची जेव्हा मी माहिती काढली, त्याला 7च मजले बांधायची अनुमती होती अध्यक्ष महोदय, 12 मजले बांधले. 2 मजले त्याला महानगरपालिकेला द्यायला पाहिजे होते, पण राज्यमंत्री महोदयानं काहीतरी त्याला स्टे दिला असं समजतं अध्यक्ष महोदय. एका इकडे पैसा नाही असं म्हणायचं आणि मग भांडवलदार बिल्डर इथं सगळी मोजमजा करायची. अपंगाला 3%चे गाळे भेटत नाही, पण इथं 5 मजल्याची परवानगी अधिकृत देताय तुम्ही. याचं उत्तर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. असं का होतंय? ज्याच्या हाती सोटा आहे त्याची भैस का आहे अध्यक्ष महोदय? हे राज्य खऱ्या अर्थानं प्रेमानं लोकशाहीनं चाललं पाहिजे, त्या अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. आमचे सुधीर भाऊनं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा अभिनव त्यांनी अमिताभ बच्चन वाघासाठी आणला, अमिताभ बच्चन आणला, आम्हाला बरं वाटलं. पण आदिवासीसाठी काहीच आणलं नाही हो तुम्ही. आदिवासीसाठी काय आणताय अध्यक्ष महोदय? व्याघ्र प्रकल्पामध्ये 5 गाव गेले अध्यक्ष महोदय आणि 5ही गावामध्ये त्या लोकांना 10-10 लाख रुपये तुम्ही दिले आणि 3-3 लाख रुपये त्या DFOनं वसूल करून घेतले अध्यक्ष महोदय. मी तुम्हाला निवेदन दिलं अध्यक्ष महोदय, मग त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. महसूल विभागाची अध्यक्ष महोदय अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अतिक्रमण मध्ये असणारे सगळे लोक, एकतर सुधीर भाऊ मागं पण तुम्ही मला सांगितलं होतं का सर्पदंशवाल्याला मदत देतोय. वाघानं खाल्ला 8 लाख रुपये देता, वाघानं मारला 9 लाख रुपये देता, हत्यानं मारले तर तुम्ही 5 लाख, तुम्ही वाढवले पैसे. पण सर्पदंश तुमचा प्राणी आहे, कोणाचा प्राणी आहे एकदा सांगा तरी. कोणाचा आहे ते सर्पदंशात? आमचा शेतकरी शेतमजूर मरतं, त्याला तुम्ही एक खडकू देत नाही अध्यक्ष महोदय. तो सामान्य माणूस मरतोय, त्याची कदर नाही. काहीतरी आपण दिले पाहिजे अध्यक्ष महोदय. नौका 5 लाख देऊ, 50,000 तर द्या अध्यक्ष महोदय. सगळ्या सभासदांना ते मान्य आहे अध्यक्ष महोदय, ते आपण मान्य केलं पाहिजे. मागच्या 2014 मध्ये पतंगरावजी कदमनं आश्वासन दिलं होतं, उद्यापासून सर्पदंशानं कुणी मेला तर पैसे देऊ अध्यक्ष महोदय. आपण सुधीर भाऊ, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पाहत आहे, तुम्ही नेहमी या फोटोची आठवण करून द्यायचं. तुमचं भाषण झालं का मोठं कानानं आम्ही ऐकत होतो, पण आता कमसे कम त्याची अंमलबजावणी व्हावी ह्या अपेक्षा करतो अध्यक्ष महोदय. आपण अध्यक्ष महोदय महसूल बाबामध्ये आपण पाहतो आहे का जे अतिक्रमण करून घर लोक राहतात अध्यक्ष महोदय, अतिक्रमणवाल्यांजवळ काय पैसे असते अध्यक्ष महोदय? मग SC वाल्यांना आपण दंड आकारत नाही, OBC वाल्यांना आकारतोय, ST वाल्याला आकारतोय. त्या याच्यामध्ये काय आपण पाहतो 1995चा जो GR आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करावा हे अपेक्षा करतोय. आपण बोलू दिलं अध्यक्ष महोदय, फार मोठे उपकार झाले. कारण आम्ही पाहतो आहे का आम्हाला विचारणारे लोक आहे, जनता आहे, तुम्ही काय बोलले सभागृहात? कारण अपक्ष म्हणून निवडून येतोय, कोणाच्या आशीर्वादानं येत नाही अध्यक्ष महोदय, पण जनतेचा किमान आशीर्वाद घेता आला पाहिजे सभागृहाच्या माध्यमातून. या अपेक्षा आपण वेळ देत चला अध्यक्ष महोदय.